हॅलो स्टुडंट, आज 31 जुलै 2021. आज सेतू अभ्यासक्रमाचा दिवस 31. तर तुम्हाला ही जी समोर PDF दिसते ते आपल्या व्हॉट्सॲपवर आलेली आहे. तर आजचा अभ्यास कशा प्रकारे करावायचा आहे ते आपण बघूया. चला पुढे जाऊ आपण. या ठिकाणी तुम्हाला दिसेल की पुढे जर गेल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला एक मराठी विषयाचा अभ्यास या ठिकाणी दिलेला आहे. मराठी विषयामध्ये लिपीची जाण म्हणजे लेखन कसं करायचं किंवा लेखन आपल्याला करता यावं म्हणून काहीतरी आपण लिहिलं पाहिजे. याच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे, ती म्हणजे शुभेच्छा पत्र तयार करणं. बघा, या ठिकाणी एक शुभेच्छा पत्र दिसतं. याच्यामध्ये जी लिहिलेली माहिती आहे ही माहिती तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे. इथं जी माहिती दिलेली आहे ती माहिती तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहे. या ठिकाणी दिलेली माहिती वहीमध्ये लिहायची आहे. बाकी डिझाईन्स वगैरे काही काढायचे नाही. सरळ सरळ या ज्या 4 ओळी आहेत त्या पद्धतीनं तुम्हाला लिहून टाकायच्या आहेत. हे या ठिकाणी दिलेल्या जे वाढदिवसाच्या शुभेच्छा, अशा जर शुभेच्छा तुम्हाला आणखी तयार करता आल्या तर तुम्ही त्या तयार करू शकता. जसं एखाद्याला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळाले, क्रमांक मिळाला, तर त्याच्या शुभेच्छा पत्र त्याचं तयार करायचं आहे. पुढे जाऊया. बघा, पुढचा विषय आहे इंग्रजी. त्या इंग्रजी विषयामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर नकाशा काढायचा आहे. मॅप म्हणजे नकाशा. तो नकाशा आपल्याला काढायचा आहे. या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. बाकीचं तुम्ही तुमच्या मागच्या वर्षीचा जो 3रीचा इंग्रजीचा पाठ्यपुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 64 या 64वर एक कविता दिली आहे आणि त्याच्यात मॅप संदर्भात बोललेलं आहे. ती कविता तुम्ही पाहू शकता. आपल्याला जी कृती करायची आहे ती फक्त एवढंच करायची आहे की बघा, या ठिकाणी तुम्हाला पुढे दिलेला एक छोटासा नकाशा जर शक्य होईल तर तुम्ही तो काढायचा आहे. जर तुम्हाला काढता येत नसेल, तुमच्या भाऊ बहीण जे काही कोणी घरातले वडीलधारी मंडळी असेल त्यांची तुम्ही मदत घेऊ शकता. बघा, इथं एक तुम्हाला काम दिलेलं आहे. हे काम तुम्हाला करायचं आहे. तुमच्या शाळेचा नकाशा तयार करून त्याच्यामध्ये वर्गखोली, कार्यालय, स्वच्छतागृह, मैदान, स्वयंपाकगृह हे तुम्हाला त्या नकाशामध्ये दाखवायचं आहे. पुढं ग्रंथालय पण सांगितलेलं आहे, परंतु ग्रंथालय आपल्या शाळेमध्ये नसल्यामुळं किंवा जे आहे त्याच्यासाठी स्वतंत्र खोली नाही. छोटंसं ग्रंथालय, काही पुस्तक आपल्या शाळेमध्ये आहे, परंतु स्वतंत्र ग्रंथालयाची जर खोली असते, जसं मोठमोठ्या शाळांमध्ये असते, तशी जर असते तर आपण ते दाखवलं असतं. ते सोडून आपण इतर गोष्टी या ठिकाणी नकाशामध्ये दाखवू शकतो. पुढे जाऊया आपण. पुढं एक चित्र दिलेलं आहे तुम्हाला की नकाशा संदर्भातलं. आणि इंग्रजीचं जे काम आहे ते या ठिकाणी आपल्याला परत एक छोटंसं काम सांगितलं. जे शक्य असेल तर बघा की तुमच्या कॉलनीचा नकाशा तुम्हाला काढायचा असं ते. ड्रॉ मॅप ऑफ युअर कॉलनी ऑर वार्ड विथ मार्क अँड सिम्बॉल्स. आता आपण काही मोठ्या शहरामध्ये कॉलनी जे आहे ह्या असतात. आपल्याकडे तशा प्रकारच्या कॉलनी नाही आहेत, परंतु आपलं जे काही ज्या ठिकाणी आपण राहतो तो जो भाग आहे ती म्हणजे कॉलनी समजता येईल आपल्याला. तर त्याचा नकाशा म्हणजे आपलं घर, आजूबाजू आपली गल्ली, आजूबाजूच्या 1-2 गल्ल्या, जवळपास एखादं मंदिर वगैरे असेल तर ते चिन्हाच्या सहाय्यानं दाखवायचं आहे. जसं आता समजा एक थोडक्यात तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं मी तुम्हाला माहिती देतो. बघा, समजा तुमच्या वहीमध्ये असं समजा की या ठिकाणी तुमचं घर आहे. हे तुमचं घर, या ठिकाणी चौकोनामध्ये तुम्ही असं घर दाखवू शकता छोटंसं. बघा कशा पद्धतीनं आपण दाखवू शकू. छोटंसं एक चौकोन काढला, हे तुमचं घर आहे. त्याच्यानंतर एखादी गल्ली आहे तुमच्या तिथं समोर, म्हणजे तुम्ही गल्लीच्या जवळच राहता. ही गल्ली तुमच्या इथं बाजूला पुन्हा एखादं घर आहे, असं एक चौकोन दाखवू शकता. एखादं घर आहे ते लांब आहे, जवळ आहे, लहान आहे, मोठं आहे. पुढच्या बाजूला सुद्धा जर एखादं घर असेल तर ते घर तुम्ही दाखवू शकता. अशा पद्धतीचे घरं दाखवू शकता. त्याच्यानंतर समजा इथून एक गल्ली अशी चाललेली आहे बघा, इकडच्या बाजूला इकडे एखादी गल्ली आहे, पुढे एखादी कुठेतरी गल्ली आहे. अशा गल्ल्या, मग इथं एखादं मंदिर आहे तर तुम्ही ते मंदिर दाखवू शकता. मंदिर आता इथं आपल्याला फक्त घरासारखं दिसतं, मग याच्यावर तुम्ही असं एखादा झेंड्याचं चित्र काढू शकता किंवा हे मंदिर आहे हे ओळखू यावं म्हणून. असं
असं काढू शकता आणि अशा प्रकारचा नकाशा तुम्ही काढू शकता जर शक्य असेल तर. ते बघा, म्हणजे शाळेचा नकाशा आणि तुम्ही ज्या भागात राहता त्या ठिकाणचा नकाशा. हे जरी करता नाही आलं तुम्हाला, मात्र पुढची एक गोष्ट तुम्ही करू शकता. या ठिकाणी बघा एक काम दिलेलं तुम्हाला, राईट युअर ॲड्रेस, म्हणजे तुमचा पत्ता लिहा. इंग्रजीमध्ये तुमचा पत्ता लिहायचा आहे, तुमचं पूर्ण नाव, तुमचा गाव, तालुका, जिल्हा, जे तुम्हाला डिटेल्स त्याच्यामध्ये देता येतील जास्तीत जास्त ते तुम्हाला लिहायचे आहे. त्याचप्रमाणे तुमच्या एखाद्या मित्राचा तो सुद्धा पत्ता तुम्ही लिहू शकता. आता असा मित्र असा की जो या गावातला नसावा, दुसऱ्या गावाचा. मग तुम्हाला मित्र नसेल तर एखाद्याच तुमच्या नातेवाईकाचा एखादा पत्ता इंग्रजीमध्ये तुम्ही लिहावयाचा आहे. आता पुढे जाऊया आपण. इथं परत तुम्हाला नकाशाची ओळख म्हणून 4 दिशा दाखवलेल्या आहेत बघा, जसं नॉर्थ, ईस्ट, साऊथ, वेस्ट, म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण इंग्रजीमध्ये दाखवलेलं आहे. हे फक्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तसं या ठिकाणी परत एक काम दिलं होतं की माय हाऊस, म्हणजे माझं घर कुठं आहे, नॉर्थला आहे का साऊथला आहे. माझं घर हे नॉर्थला आहे का साऊथला आहे. माझी शाळा कुठं आहे, या नकाशामध्ये तुमची हे जो नकाशा दिसतात तुम्हाला, या नकाशामध्ये हे जे चिन्ह दिसते याच्यामध्ये तुम्हाला कुठं तुमची शाळा आहे. जसं समजा असं म्हणता येईल आपल्याला की जर तुम्ही म्हटलं की बा वेस्टला माझी शाळा आहे, नॉर्थला काय माझं घर आहे, इथं साऊथला काय एखादे मंदिर आहे, ईस्टला काय आहे, म्हणजे तुमच्या शाळेच्या चारही बाजूला काय काय आहे ते आपण या ठिकाणी नमूद करायचं आहे. शक्य झालं तर बघा, नाहीतर शाळेमध्ये आल्यानंतर तुम्हाला ते समजून सांगितलं जाईल. तसं तुमच्या गावाबद्दल सुद्धा इतर याचे माय व्हिलेज म्हणजे माझं जे गाव आहे या गावाबद्दल नकाशात तुम्हाला दाखवायचं आहे. म्हणजे असं समजलं की मधोमध तुमचं गाव आहे आणि या तुमच्या गावाच्या नॉर्थ दिशेला, म्हणजे उत्तर दिशेला काय आहे, दक्षिण दिशेला काय आहे, पश्चिमेला काय आहे आणि इथं पूर्वेला काय आहे. म्हणजे जसं तुमच्या गावाच्या एका बाजूला शेलगाव आहे की जे पूर्वेला आहे, मग इथं तुम्ही लिहू शकता, या ठिकाणी लिहू शकता की पूर्वेला म्हणजे ईस्टला शेलगाव आहे, वेस्टला पळसखेड चक्का आहे. तुम्ही नॉर्थला लिहू शकता की मंदिर आहे समजा महादेवाचं मंदिर, साऊथला महादेवाचं मंदिर आहे, नॉर्थला हायवे आहे. हे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. रोड, शेलगाव राऊत, त्याच्यानंतर पळसखेड चक्का, टेम्पल, असं आपण त्याच्यामध्ये नमूद करू शकतो. ह्या गोष्टी शक्य झाल्या तर बघा. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. पुढे बघा तुम्हाला या ठिकाणी दिसल PDF पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतो विषय गणित. गणित विषयामध्ये काय करायचं आहे तर गणितामध्ये तुम्हाला मापनाचे आपण भाग मागच्या 1-2 दिवसापासून बघतोय, वेगवेगळ्या प्रकारचं मापन. जसं अगोदरही आपण मापन करताना मागच्या PDF मापन बघितलं होतं. इथं बघा काल मापन, म्हणजे काळ कसा मोजावा. आपण मागच्या 1-2 PDF वजनाचं मापन, त्याच्यानंतर वस्तुमान वजन म्हणजे वस्तुमानाचं मापन करायचं, त्याच्यानंतर धारकतेचं मापन आपण बघितलं होतं. या ठिकाणी कालमापन आणि महत्त्वाची गोष्ट पाहिजे तर घड्याळाचे वाचन. ते कसे करायचे आहेत, घड्याळ कदाचित तुम्हाला वाचता येत नसेल किंवा असेल तर फार छान नसेल तर तुमच्या घराच्या लोकांकडून सध्या तुम्ही ते समजून घेऊ शकता, घरातल्या वडीलधाऱ्या माणसाकडून. त्या ठिकाणी घड्याळ दिलेले आहे आणि हे सर्व PDF जी दिलेली माहिती आहे तिचं तुम्हाला वाचन करायचं आहे. ही जी दिलेली माहिती आहे सर्व तिचं वाचन आपल्याला करायचं आहे. बघा, ही सर्व जी माहिती दिलेली त्याचं वाचन करायचं आहे. आणि या ठिकाणी जसे एकक आपण बघितले होते तशी एकक या ठिकाणी दिलेली आहे. बघा, एकक दिलेले की सेकंद, मिनिट आणि तास ही एक वेळ मोजण्याची एकक आहे. जसं वजन मोजताना आपण ग्रॅम, किलोग्रॅम, क्विंटल हे बघितलं होतं. धारकता मोजण्यासाठी मिलीलिटर, लिटर, किलोलिटर हे बघितलं होतं. तसं या ठिकाणी तुम्हाला
सांगितलेलं आहे की वेळ मोजण्यासाठी सेकंद, मिनिट आणि तास या एककाचा वापर केला जातो. आणि त्या एककाचं एकमेकामध्ये किंवा ते एककाचं सूत्र या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की बघा 60 सेकंद म्हणजेच 1 मिनिट आणि 60 मिनिट म्हणजे 1 तास, 24 तास म्हणजे 1 दिवस. ही जी माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे, ही माहिती, हे सूत्र तुम्हाला वहीमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. चला आपण पुढं बघूया आता आणखी. पुढं तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत. बघा कोणते प्रश्न दिलेले आहेत. प्रश्न बघा कोणता दिलेला आहे. या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत सराव कोपरा म्हणून. ही सर्व प्रश्न तुम्हाला लिहायचे आहे. म्हणजे हे सगळं जे तुम्हाला आता दिसून राहिलेलं आहे, आपण ज्याला चौकोन केलेला आहे, हे तुम्हाला वहीमध्ये लिहायचं आहे. नुसतं प्रश्न लिहायचा नाही, तर त्याची उत्तरंसुद्धा वहीमध्ये लिहायची आहे. असं या ठिकाणी बघा पहिला प्रश्न केलेला आहे की वेळ मोजण्याचे एकक कोणते. आपण आत्ताच वर बघितलं होतं, त्या PDF वेळ मोजण्याचे एकक सांगितलेलं आहे. त्याचं उत्तर इथं प्रश्न समजून त्याच्या खाली तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. इथं वहीमध्ये तुम्ही रिकामी जागा सोडू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दुसरा प्रश्न दिलेला आहे. दुसरा प्रश्न काय आहे की दुसरा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की आईला सकाळचा स्वयंपाक करण्यासाठी किती वेळ लागतो. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला खाली लिहायचं आहे. तुमच्या अंदाजाने लिहायचं, नाही तर आईला विचारून लिहा तुम्हाला जसं वाटेल तसं की किती वेळ लागतो. याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचं खालच्या ओळीवर. इथं हे प्रश्न लिहा की त्याच्या खाली या पद्धतीनं पुढचा प्रश्न आहे 10 मिनिटात तू पुस्तकातील किती शब्द वाचू शकतो याची नोंद घे. हा प्रश्न येतो. मग 10 मिनिटामध्ये किती शब्द किंवा किती पानं आपण वाचू शकतो हे उत्तर तुम्हाला लिहायचं आहे या प्रश्नाच्या खाली. पुढचा प्रश्न आहे तू सकाळी झोपेतून किती वाजता उठतो. तुझी शाळा किती वाजता असते. आता शाळा नसल्यामुळं सध्या तर नाही, परंतु याच्या अगोदर तुम्ही शाळेत गेलेला, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे शाळा किती वाजता भरते, किती वाजता सुटते. हे या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. चला पुढे जाऊया आपण. पुढे बघा या ठिकाणी काही घड्याळी दिलेल्या आहेत. त्या घड्याळीमध्ये किती वाजलेत. आता तुम्हाला या ठिकाणी चौकोनी घड्याळी दाखवलेल्या आहेत. तशा प्रकारची चौकोनी घड्याळ जर तुम्हाला काढता आली, तुमच्या भाऊ बहीण किंवा इतरांच्या मदतीनं, मित्राच्या मदतीनं असे घड्याळ काढायचे. 1, 2, 3, 4 आणि त्या घड्याळीमध्ये किती वाजले ती वेळ या ठिकाणी लिहायची आहे. की 4 वाजून 5 मिनटं, 3 वाजून 20 मिनिट, 7 वाजून 35 मिनिट या पद्धतीची वेळ या खाली लिहायची आहे तुम्हाला. असा डबा नाही करता आला तरी घड्याळ काढा आणि त्याच्या खाली तुम्ही वेळ लिहा. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. बघा याच्याच खाली परत तुम्हाला काही घड्याळी दाखवलेल्या आहेत, परंतु या घड्याळीमध्ये आता तुम्हाला काटे दाखवायचे आहेत. काटा, तास काटा आणि मिनिट काटा हा या ठिकाणी तुम्हाला दाखवायचा आहे. तर बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तुम्हाला की ही जी घड्याळ दिलेली या घड्याळामध्ये या घड्याळामध्ये तुम्हाला वेळ 5 वाजून 10 मिनिटे ही वेळ तुम्हाला दाखवायची आहे. बघा हे जे घड्याळ दिसतं 5 वाजून 10 मिनिटे ही वेळ तुम्हाला दाखवायची आहे. त्याच्यानंतर दुसरं घड्याळ जे आहे हे बघा, हे दुसरं घड्याळ. या दुसऱ्या घड्याळामध्ये तुम्हाला वेळ सांगितलेली आहे की 9 वाजून 5 मिनिटे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काटे काढायचे आहे, तास काटा आणि मिनिट काटा. जसं बघा इथं 9 आहे, 9 वाजून 5 मिनटं झाले म्हणजे 9च्या ठिकाणी इथं तास काटा असेल, असा तास काटा इथे, आणि 5 मिनटं झाले म्हणजे या ठिकाणी मिनिट काटा असेल. असे काटे तुम्हाला दाखवायचे. याच पद्धतीचं दुसरं उदाहरण या ठिकाणी तुम्हाला दिसेल की हे एक आणखी एक घड्याळ या ठिकाणी दिसते तुम्हाला 6 वाजून 20 मिनटं याच्यामध्ये दाखवलेलं आहे की तुम्हाला 6 वाजून 20 मिनटाची वेळ काट्याच्या साहाय्याने इथं दाखवायची. या पद्धतीनं चौथं उदाहरणसुद्धा आहे, ते वाचायचं आणि त्याच्यामध्ये योग्य ठिकाणी तास काटा आणि मिनिट काटा तुम्हाला दाखवायचा. म्हणजे वहीमध्ये तुम्ही असे 4 गोल घड्याळाचे चित्र काढा किंवा चौकोनी घड्याळाचे चित्र काढा आणि त्याच्यात ही वेळ या ठिकाणी नमूद केलेल्या ज्या वेळा आहे ह्या वेळा तुम्हाला या ठिकाणी हे बघा किती वाजून किती मिनटं हे त्या प्रत्येक घड्याळीमध्ये तुम्हाला दाखवायचं आहे. म्हणजे हे घड्याळीचे वरचे 4 चित्र आणि खालचे 4 चित्र, हे वरच्या बाजूला जे हे 4 चित्र आहे हे 4 चित्र आणि
खालच्या बाजूला असलेली ही 4 चित्र आणि त्याची वेळ तुम्हाला दाखवायची आहे. चला पुढे जाऊया. पुढे बघा, या चाचणीमध्ये PDF मध्ये तुम्हाला परिसर अभ्यास या विषयात परिसर अभ्यास 1 याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. परिसर अभ्यास 1मध्ये तुम्हाला या ठिकाणी ज्ञानेंद्रियाचा अभ्यास करायचा आहे. मागच्या वर्षीच्या पुस्तकात पाठ क्रमांक 16मध्ये दाखवलेला आहे. तर काही सुरुवातीलाच तुम्हाला इथं प्रश्न दिसतो बघा, दिलेला आहे की ज्ञानेंद्रिय म्हणजे काय, याची माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्याचं उत्तरसुद्धा दिलेलं आहे. ते उत्तर तुम्हाला वाचायचं आहे, लिहायचं काम नाही याच्यामध्ये. ही सगळी माहिती देऊन मला दिलेली आहे, लक्षात घ्या मध्ये. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण की त्या ज्ञानेंद्रियाची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे की डोळे, जीभ, कान, त्वचा, त्याच्यानंतर नाक, त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यानंतर त्याची चित्रसुद्धा तुम्हाला दाखवली. चला पुढे जाऊया. तर ही सगळी ज्ञानेंद्रियाची फक्त तुम्हाला माहिती घ्यायची आहे. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे जो चौथा, परिसर अभ्यास 2, ज्याला आपण परिसर अभ्यास 2 असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला घटक जो बघायचा आहे तो म्हणजे प्राण्यांविषयी माहिती आपल्याला. किती प्रकारचे हे प्राणी, याची तुम्हाला माहिती घ्यायची आहे. तर याच्यासाठी तुम्हाला काही माहिती इथं दिलेले प्रश्न विचारलेले आहेत, हे जे सोपे प्रश्न आहेत. बघा, या ठिकाणी तुम्हाला पहिला प्रश्न दिसेल की हवेत उडणारे प्राणी कोणते, हा एक पहिला प्रश्न आहे. त्याच्यासाठी खाली तुम्हाला रिकामी जागा सोडून दाखवलेली आहे, रिकामी जागा सोडलेली आहे. तशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न वहीमध्ये लिहायचा, हा दुसरा प्रश्न वहीमध्ये लिहायचा आणि त्याचं उत्तर तुम्हाला लिहावायचे आहे. चला पुढे जाऊया आपण. पुन्हा आणखी 2 प्रश्न तुम्हाला आलेले आहेत. हे सर्व जे आहे बघा, आता तुम्हाला दाखवतो मी. हे इतकंच्या इतकं तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे आणि याचे उत्तरसुद्धा तुम्हाला लिहावं लागणार आहे. जसं बघा, पहिले लिहिलेलं आहे, हे इथं करून पाहूया, हे पण तुम्ही लिहायचं. त्याच्यानंतर विविध प्राण्यांची यादी करा, हे पण वाक्य लिहायचं. वाक्य म्हणजे हा प्रश्न आहे, विविध प्राण्यांची यादी करा, तुम्हाला माहीत असलेल्या सर्व प्राण्यांची नावं याच्या उत्तरामध्ये लिहायचं. दुसरा प्रश्न आहे, जमिनीवर राहणारे प्राणी यांची यादी करा. जे प्राणी जमिनीवर राहतात, जमिनीवर राहतात, जसे आपले गाय, म्हैस, बैल, असे जितके तुम्हाला प्राणी माहिती आहेत किंवा आठवतील ते या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहायचं आहे. तिसरा प्रश्न आहे, पाण्यात राहणारे प्राणी यांची यादी करा. पाण्यामध्ये कोणते प्राणी राहतात तुम्हाला माहितीच आहे, त्याची नावं तुम्हाला लिहायचे. जास्तीत जास्त नावं लिहा. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या मित्राची, मोठ्या घरातल्या मोठ्या माणसाची मदत घेऊ शकता. चला पुढे जाऊया. परत तुम्हाला आणखी 3 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. त्यातला एक प्रश्न परत रिपीट झालेला दिसतो बघा. 3 प्रश्न कोणते, या प्रश्नांची उत्तरे शोधूया. हे तुम्हाला वहीवर लिहायचं आहे असं पूर्णच्या पूर्ण. आणि त्याच्यामध्ये दिलेला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला लिहायची. जसं पहिला प्राणी, सरपटणारे प्राणी कोणते, म्हणजे जमिनीवर आहेत पण ज्यांना पाय नाही पण ते सरपटतात, किंवा काही प्राणी असे आहेत की ज्याला पाय आहे पण तरीही ते सरपटतात. अशा प्राण्यांची नावं तुम्हाला लिहायची. थोडासा विचार करा, कुणाला विचारा, पुस्तकामध्ये बघा आणि याचं उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा दुसरा प्रश्न आहे, कीटकाला किती पाय असतात. नुसता प्रश्न लिहायचा नाही तर त्याचं उत्तरसुद्धा. कीटक म्हणजे किडे, किड्याला किती पाय असतात, या ठिकाणी खाली त्याचं उत्तर तुम्हाला इथं लिहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं बघूया आपण. तिसरा प्रश्न आहे, पाण्यात कोणकोणते प्राणी राहतात. हा प्रश्न डबल झालेला आहे, अगोदर येऊन गेलेला आहे, तरी पण तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. हे 3 प्रश्न आणि अगोदर वरचे प्रश्न, या पद्धतीनं तुम्हाला हे करायचं आहे. तर अशा प्रकारचा हा आजचा अभ्यास. काही व्हिडिओज, त्याच्या लिंक्स खाली दिलेल्या आहेत, त्या आपण पाहून मग ते डाउनलोड करून आपण पाहू शकतो. ठीक आहे. बाकीचा अभ्यास उद्याला बघू. धन्यवाद.